पुढील आठवड्यामध्ये महाराष्ट्र राज्य समितीच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं असून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या अनुषंगानं ही बैठक घेण्यात येत आहे। यावेळी पक्षाचं ध्येय धोरण ठरवून समितीच्या वतीनं आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत आणि हे सरकार शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव देत नसून यापूर्वीच देखील सर्व सरकारं ही शेतकऱ्यांवरती अन्याय करत असल्याचा आरोप माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे यांनी सरकारवर केला आहे। कारण शेतकऱ्यांचा हा शेतीमालाच्या भावाचा विषय हा फार प्रलंबित विषय आहे। सरकार हेच म्हणून नाही, यापूर्वीचे जे सरकारं येतात त्यांच्याकडूनही शेतकऱ्यावर कुठल्या ना कुठल्या बाबतीत असाच अन्याय होतो। या बाबतीत आता संबंधित शेतकऱ्यांनी संघटित भूमिका, राजकीयदृष्ट्या संघटित थोडी शहाणपणाची भूमिका घेतलं तरच प्रश्न सुटायला सुखकर होईल। अन्यथा येणारे कोणतेही सरकार असो, या बाबतीत शेतकऱ्याला न्याय देताना अपुरे पडतात। सध्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर आमच्या पक्षाची भूमिका आणखी निश्चित झालेली नाही। येणाऱ्या आठवड्यामध्ये राज्याची कार्यकारिणी संभाजीनगरला बोलावण्यात आलेली आहे आणि त्या राज्याच्या कार्यकारिणीमध्ये पुढील वाटचालीची दिशा, येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या बाबतीतलं धोरण, पूर्ण संघटनेच्या बाबतीतली भूमिका, या सगळ्या बाबतीत आणि जे काही राज्यामध्ये आताचे जे कळीचे विषय आहेत, सरकार पक्षांनी आणि अनेक नेत्यांनी शेतकरी समाजाला किंवा अन्य घटकांना जे काही निवडणुकीपूर्वी निवडणुकीत आश्वासनं दिलेली आहेत, या बाबतीतलाही या बैठकीमध्ये फेरविचार होईल आणि मग ती भूमिका ठरल्यानंतर मग आमच्या कंधार लोह्याची बैठक बोलावण्यात येईल।